तर नमस्कार मंडळी, मी आणि जाधव स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये जे आजपासून आपण चालू करतोय. तर आज होता आपल्या मित्राचा वाढदिवस. आपण तयार होऊन देवाचं व आपल्या आईचं दर्शन घेऊन निघालो मित्राला सरप्राईज देण्यासाठी. मला देण्यासाठी माझा मित्र जीवन येणार होता. त्याची वाट बघत मी माझ्या बिल्डिंग खाली उभं होतो. तेवढ्यात आपल्या पैसे आला आपला डोगेश बाई. त्याला बघताच मला माझ्या मित्र जीवनची आठवण झाली आणि त्याची आठवण होताच तो माझ्या डोळ्यासमोर प्रदर्शित झाला. आम्ही बड्डे बॉयला सरप्राईज देण्यासाठी निघालो त्याला केक घेण्यासाठी. त्या तोंडाला शोभेल असा केक आम्ही घेतला, पण आमच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की त्या केकवर नाव काय टाकायचं. अथक प्रयत्नानंतर आमच्या प्रयत्नांना यश आलं व आम्ही नाव चॉईस केलं. केक घेऊन आम्ही निघालो भाऊला सरप्राईज देण्यासाठी भाऊच्या घरी. भाऊच्या घरी पोचताच आम्ही डायरेक्ट त्याच्या रूमकडे धाड मारल्यानंतर आम्हाला एक वेगळं दृश्य बघायला भेटलं. भाऊ होता निवस्त्र. आम्हाला भेटला चान्स, कारण आपला भाऊ आपल्या कॅमेऱ्यात निवस्त्र दिसला होता. मग आपण दिल्या आपल्या भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा व थेट आवरून आम्ही निघालो भाऊच्या बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी. सेलिब्रेशन करायला जाताना भाऊ फुल नटून थटून जमत होता. त्यानंतर आम्ही भाऊची काढली धूम आणि धूममध्ये निघालो आम्ही भाऊच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायला जाताना आम्ही फुल नाचत गाचत जोमात चाललो होतो. फुल डान्स आमचा चालू होता. त्यानंतर प्लॅन चेंज करून आपण निघालो शॉपिंगला गेल्यानंतर आपण घेतला भाऊसाठी शर्ट. भाऊ म्हणला माझा वाढदिवस म्हणून काय झालं, तुम्ही पण एक शर्ट घेतलाच पाहिजे. आम्ही तिघांनी एक शर्ट घेऊन व आमची सगळी गँग नटून आम्ही निघालो होतो पुढच्या सेलिब्रेशनसाठी. पुढचं सेलिब्रेशन करायला आम्ही गेलो कॅफेत. केला भाऊचा केक कट करत असताना भाऊच्या चेहऱ्यावर जी होती खुशी ती बघून मन तृप्त झालं. त्यानंतर पोटाचा साठा पूर्ण करून व ज्यूसची चुस्की घेत आजचा हा बड्डे सेलिब्रेशन करून भाऊ आले मला माझ्या घरी सोडवायला. भाऊला टाटा करून मी केले घरी पदार्पण. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.